नमस्कार, मी सतीश आणि आपण पाहत आहात महाभूमी डिजिटल. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडीच्या संदर्भात आपण मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव शिंदे यांच्याशी बोलणार आहोत. एकीकडे राज्यामध्ये मागील 3 वर्षापासून मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ घोंगावत आहे. या वादळाने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सगळ्या क्षेत्रामध्ये मोठी उलाढाल केली आहे. हत्या झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा सुद्धा निवडणुकांमध्ये खूप मोठा मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आणि आंदोलनाच्या अनुषंगाने परिणाम झाल्याचं आपण पाहिलं. मराठा मावळा नावाची संघटना प्राध्यापक माणिक शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने स्थापन केली, परंतु छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या आरक्षणाच्या मागणीसाठी प्राध्यापक शिंदे त्या उपोषणाच्या स्थळी बसले. 12 दिवस त्यांच्यासोबत राहिले आणि 13व्या दिवशी मी आता जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे, अशी बदललेली भूमिका त्यांची या माध्यमातून समजून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. काय हैदराबाद गॅजेटियरच्या अनुषंगाने तुमचं मतपरिवर्तन झालं आहे असं तुम्ही सांगताय, तुमचा गैरसमज दूर झाला आहे आणि म्हणून जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा दिला आहे? काल आमच्या प्रमुख मावळ्यासह आम्ही अंतरवली सराटीला गेलो. जरांगे पाटलाची 1.5 तास चर्चा झाली याच्यावर आणि ज्या काही शंका कुशंका माझ्या मनामध्ये होत्या त्या सगळ्या त्यांच्यावर चर्चा केल्या आणि त्यांनी एक एक मागणीवर सविस्तर विश्लेषण केलं आणि विचारांत ते माझ्या लक्षात आलं की अशा पद्धतीने तर मराठा समाजाचा फायदा 100% होणार आहे. आणि त्याच्यामुळं मग जरांगे पाटलांना जे काही मला सांगितलं त्याच्यामुळं माझं सॅटिस्फॅक्शन झालं, वैयक्तिक माझं स्वतःचं. आणि मग निर्णय घेतला की जरांगे पाटलासोबत होतो. ऑलरेडी मधल्या काळामध्ये हैदराबाद गॅजेटमुळं जे काही गैरसमज माझ्या मनात निर्माण झाला होता त्यामुळं मोर्चा आपल्या उपोषणच्या सोबत होतो. परंतु अंतरवली सराटीला गेल्यानंतर त्यांची चर्चा केल्यानंतर आणि त्यांनी मला कन्व्हिन्स केल्यानंतर मी समाधानी झालो. नाही, आता इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे शाश्वत आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे त्या उपोषणाचे तुम्ही एक आधारस्तंभ होतात. जे 5 लोक त्याच्यामध्ये प्रमुख होते, त्याच्यामध्ये प्रमुख तुम्ही प्राध्यापक माणिकराव शिंदे म्हणून, उपोषणकर्ते डॉक्टर राजेंद्र दाते आणि सुनील कोटकर आणि मराठा सेवा संघाचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे, असे तुम्ही 5 जण त्याच्यामध्ये प्रमुख होते. तर तुम्ही तिथून बाहेर पडल्यामुळं त्या उपोषणाचं काय होतं असं प्रश्न निर्माण होत आहे. बघा, कधीच कोणाचं काय होत नसते. कोण गेल्यामुळं काही थांबत नाही. मला मन सांगायचे रामकृष्ण आले गेले त्याने जे ओस पडले का, त्यामुळं मी जर तिथून गेलो तरी उपोषण करते तिथंच आहेत. त्यांना विनंती करतोय की आपल्या समाजाच्या भल्यासाठी कुठं तर आपली ताकद विभागू नये, एकत्रित ताकदीचा वापर करून मराठा समाजाच्या मागण्या पत्रात पडाव्या. ह्या दृष्टीनं जरांगे पाटलाची माझी चर्चा झाली. जे मागण्या उपोषण करते तेच मागण्या जरांगे पाटलाच्या मी कानावर टाकल्या आणि ते म्हणले की येणाऱ्या 29 तारखेला ह्याच मागण्यासाठी मी सरकारी जे काही तुमचं चांगलं आहे तर त्या सरकार दरबारी मी मांडणार आहे. सरकार कोण कशाकडून घ्यायचं ते मी करून घेतो, तुम्ही चिंता करायचं काम नाही. मराठा समाजाचे तुम्ही आहेत, मी आहे, तुम्हाला बी हक्क आहे, मला बी हक्क आहे. परंतु त्यांनी म्हणले की तुम्ही अशा वेळेस मला साथ देण्याची गरज आहे, कारण समाजाचं एवढं मोठं आंदोलन करतोय, बाकीचे लोक विरोधात येत आहेत. अशा वेळेस जर आपल्याच समाजातून जर विरोध झाला तर ते चांगलं नाही. आणि ही बी मला कुठेतरी वाटलं की बाबा इतके दिवस आपण पाटलाच्या सोबत विश्वासपणे भावनेने उभी आहे. मुंबईला असो, नवी मुंबई असो, अंतरवली सराटीमध्ये असो. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यार आपण खरंच एकत्रित ताकद झाली पाहिजे. आणि जे काही माझ्या मनात शंका कुशंका होत्या, जे काही प्रश्न होते, मी त्यांच्याशी मांडले, चर्चा केली आणि सगळ्या गोष्टीची उत्तरं त्यांनी मला दिली. त्यामुळं मला खात्री वाटते की भविष्य काळामध्ये मराठा समाजाला 100% न्याय मिळेल. ज्यांनी आरक्षणापासून वंचित आहे अशा लोकांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न 29 किंवा पुढे येणाऱ्या काळात होणार आहे. म्हणजे एकंदरीत छत्रपती संभाजीनगर येथील उपोषण आणि मनोज जरांगे पाटील यांचं जे काही 29चं आंदोलन, हे 2 वेगळे पार्ट आहेत हे तर 100% तुम्हाला मान्य आहे.
नाही, मागणी एकच आहे. मागणी कशी आहे एखादी? आता तुम्ही मला इथं सांग, एक उत्तर सांग. एक मिनिट. उपोषणाच्या स्थळी रोज तुम्ही माध्यमांशी बोलताना सांगितले की महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू झालेलं नाही, सरकारने मराठा समाजाला फसवलंय. आणि आता मनोज जरांगे पाटलाकडे तुम्ही जाताय आणि म्हणताय की माझं समाधान झालं. मग इथे जे तुमचे जुने सहकारी बसले 4-5 लोक, त्यांना सुद्धा प्रश्न पडलाय की डॉक्टर माणिकराव शिंदेचं नेमकं काय समाधान केलंय मनोज जरांगेंनी? तुम्हाला काय बोललेत असं ते की हैदराबाद गॅजेट वरून तुमचं समाधान झालं म्हणून? तो मुद्दे सांगा ना की हा प्रश्न होता की हैदराबाद गॅजेट कसं लागू झालेलं नाही, आणि त्यांनी सांगितलं की बाबा असं लागू झालंय म्हणून. खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्यासह आमचे सगळे सहकारी राजनदाती पाटील यांच्या नेतृत्वात उपोषणाला बसलेले होते. आणि उपोषणाचा मुद्दा होता की बाबा मराठवाड्यामध्ये जे हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे, आणि मागच्या काही 3-4 महिन्यापूर्वी कळालं होतं की बाबा हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळं मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि मराठा समाज ओबीसीमध्ये येईल असं सांगितलं गेलं. पण ज्यावेळेस स्वतः मी अधिकाऱ्याकडे गेलो माझं स्वतः सर्टिफिकेट काढायला की बाबा मी या मराठवाड्यातला आहे, मी 96 कुळी आहे, मराठा आहे, आणि मला तुम्ही ओबीसी कुणबी प्रमाणपत्र द्या. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा तुमच्याकडे नोंद आहे का, तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का, तुमची वंशावळी जुळते आहे का, असं त्यांनी सांगितलं. ज्यावेळेस मी माझ्या ग्रामपंचायतमध्ये गेलो की मागच्या 70 वर्षापासून सगळे कागदपत्र तपासले, कुठेही कुणबी नावाचा उल्लेख नाही, नोंद नाही, वंशावळी जुळत नाही. त्यावेळेस लक्षात आलं की सरकार लबाड बोलते. म्हणजे मनोज जरांगे पाटलाला देखील सरकार लबाड बोलते, फसवलंय. जरांगे पाटलाला फसवलं, मराठ्याला फसवलं, आम्हा सगळ्या लोकांना फसवलं. आणि हे सध्या मी जरांगे पाटलाच्या कानावर घातलं आणि त्यांनी मान्य केलं की बाबा ज्याची वंशावळ नाही, ज्याची नोंद नाही, त्याला सर्टिफिकेट मिळणार नाही सध्या परिस्थितीमध्ये, असं त्यांनी सांगितलं. मग अजून एवढं मी बोलणं झालं की मग आता ज्या लोकांना हीच तुमची भूमिका होती, त्यांना हेच सांगितलं की बाबा ही माझी भूमिका, मला काहीच नाही, मला पाहिजे आरक्षण, मला पाहिजे ओबीसी किंवा मला पाहिजे कुणबी प्रमाणपत्र, माझ्याकडे नोंद नाही, वंशावळ नाही. हे जरांगे पाटलाला मी प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांची बोलणं झालं की हा विषय आहे. आणि सुरुवातीला अगोदर ज्याच्या नोंदी आहेत, ज्यांची वंशावळी जुळते, ह्यांची आपण अगोदर प्रमाणपत्र काढू, आणि जे राहिलेले मराठी आहेत त्यांना सरकाराकडून जे काही हैदराबाद गॅजेट आहे ह्याच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या ओबीसी सवलती कशा मिळतात ते पाहू, असं त्यांनी बघितलं. आणि काही उदाहरणं असे सांगितले, काही गोष्टी मला सांगितलेत ते सार्वजनिक मला करता येणार नाही, आणि ती खरंच मिळणार आहे समाजाला, पण मला सार्वजनिक बोलता येणार नाही. हे एक वेगळ्या प्रकारचा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे, एक गनिम कव्याचा भाग असल्यामुळं काही गोष्टी मी या ठिकाणी बोलू शकत नाही. पण मला खात्री आहे एक जबाबदार नेता म्हणून किंवा मागच्या 27 वर्षापासून मराठा समाजाचं काम करतो, म्हणजे जवळजवळ 21 वर्षाचा असताना. त्यामुळे सगळ्या मराठा समाजाच्या सगळ्यांना माझी विनंती आहे की 100% भविष्यामध्ये आपल्याला हैदराबाद गॅजेटचा फायदा होणार. हे तुम्हाला विश्वास पटलाय? नाही, त्यांचं आंदोलन त्यांनी जे सुरू केलं त्यात सगळेच सोबत होते तुम्ही, आणि ज्या उंचीवरती ते आंदोलन नेलंय आणि काही प्रमाणात समाजाला त्या आंदोलनाचा फायदा झालाय, नाकारता येणार नाही. मग हे सगळं म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून तुमचं समाधान झालं, पण त्यापूर्वीच मग इथे ही दुसरी चूल उपोषणाची मांडण्याची गरज काय होती? नाही, आंदोलनाचं जेवढं मी मला माहीतच नव्हतं ना. जरांगे पाटलाच्या बरोबर चर्चा करायच्या अगोदर हैदराबाद गॅजेटचा कसा उपयोग होतो हे डिटेल मला कोणी सांगितलंच नाही. अच्छा. तर सांगितलं नसल्यामुळं मला गैरसमज झाला. बरं, आता या हैदराबाद गॅजेट म्हणून सरकार लबाड बोलतोय म्हणून सरकारच्या विरोधात हे आंदोलन केलं होतं. जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन आहे हे जरांगे पाटलाच्या विरोधात अजिबात नव्हतं. मला एक जरी शब्द मी जरांगे पाटलाच्या विरोधात बोललेला नाही, किंवा जरांगे पाटलांनी कधी माझ्या बरोबर एक शब्द वाईट बोललेला नाही. आणि हे जरांगे पाटील हे देणारे नाही, ते आंदोलन करते, देणारं गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात, गव्हर्नमेंटच्या विरोधात आमचं आंदोलन होतं, असा विषय होता. हो, मग सगळ्यांनी एकत्र येऊन जर ताकद लावली तर होईल ना. तर शेवटी ती वेगळं 2 ठिकाणी शक्ती विभाजन झालं, आणि ती त्यांची जरांगे पाटलाची तीच भूमिका आहे की बाबा सगळेजण आपण एकत्र येऊन लढूयात म्हणून. तर हे तुमचे जे सहकारी आहेत उपोषण, तर ह्यांना तुम्ही सांगितलंय का, यांची तुम्ही भेट घेतली आहे का, यांच्या कानावर तुमची आणि जरांगे पाटलांची चर्चा घातली आहे का, आणि त्यांची काय भूमिका आहे?
मी सकाळी त्यांच्याकडे गेलो, त्यांना विनंती केली, उपोषण सोडा, आपण सगळे मिळून 29 तारखेपासून सरकारला धारेवर धरू जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली, आणि जे काही आपल्या मागण्या आहेत, जे आपण इतर घेऊ मागण्या म्हणले ते पण 29 तारखेलाच होणार आहेत. त्यामुळे मागण्या सेम आहेत आणि आंदोलन मोठं होणार आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती केली की दाते पाटील, तुमची तब्येत खराब आहे, आज 14वा दिवस आहे, तर तुम्ही उपोषण सोडावं आणि आपण सगळे 14 तारखेच्या आंदोलनामध्ये सामील व्हावं असं मी त्यांना बोललोय. तर मग त्यांची भूमिका असं म्हणले, ते विचार करतो म्हणले, विचार करून सांगतो म्हणले त्यांनी. तुम्हाला त्यांनी जे समाधान केलं हैदराबाद गॅजेट त्यांचं करावं लागेल ना तुम्हाला, की अशी गनिमी कावा असं लढायचं करायचं आपल्याला. मी त्यांना त्या पद्धतीने सांगितलं, मग सांगितलं ना त्या गोष्टीचं, हैदराबाद गॅजेटचं कसं समाधान करायचं मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने होणार आहे. पण काही गोष्टी मी त्यांना पण बोलल्या नाही, तिथं मला काही बंधनकारक गोष्टी आहेत, मी काही गोष्टी त्यांना नाही बोललेल्या नाही. फक्त एवढीच विनंती केली की हैदराबाद गॅजेटमुळे जो माझा गैरसमज झाला तो जरांगे पाटलांनी माझा दूर केलेला आहे आणि भविष्यामध्ये हैदराबाद गॅजेटचा उपयोग हे मराठा समाजाला 100% होणार आहे. ही झाली तुमची उपोषणाच्या संदर्भातली एक भूमिका. पण तुम्ही ज्या अचानक जो युटर्न घेतला त्या युटर्नच्या संदर्भात चर्चा अशी आहे की तुम्ही तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही, त्यांच्याशी चर्चा केली नाही आणि त्यांच्या पाठी मागे तुम्ही हे जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणातल्या लोकांसोबत जॉईन झालं, म्हणून तुमची संघटना तुमच्यावरती नाराज झाली. तुमचे जे काही प्रमुख पदाधिकारी होते त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला सोडून जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्या दबावातून तुम्ही या उपोषणकर्त्यांना सोडून त्या उपोषणकर्त्यांना परत पाठिंबा दिला आहे. हे खरं तर लोकांमध्ये फार मोठा गैरसमज आहे. मी 27 वर्षापासून समाजकारण करतो, मला माहिती आहे की कोण गेलं कोण आलं काय होतं कुठल्या गोष्टीचं, हे सगळं मला माहिती आहे. हे लोक गेले, जरांगे पाटलाला पाठिंबा दिला त्यामुळे मी भूमिका बदलली असा विषय नाही. ज्यावेळेस मला अंतरवलीतून निमंत्रण आलं, या चर्चा करा, मग तुमच्या काय गैरसमज ते दूर करू, ते करण्यासाठी मी गेलो. आणि त्यावेळेस मी या सगळ्या कार्यकर्त्याला म्हणलो, व तुम्ही मला न सांगता गेल्यामुळे मी तुमची म्हणजे बरखास्त केली होती बॉडी. तुम्ही पण त्यांना न सांगताच त्या मंचावर जाऊन बसले ना? नाही, सगळ्याला माहिती होतं, सगळ्याला माहिती होतं मी म्हणते जाणार आहे मंचावर, त्यामुळे त्याची काय अडचण. बरखास्त केलेली कार्यकर्ते नूतन नियुक्त केली का बरं? करेन ना, आता करणार येणाऱ्या काळात नवीन कार्यकर्ते होईल सगळी. एकंदरीत तुमच्या संघटने सगळं आले गेले 100%. मला वाटत नाही का म्हणून जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे संघटनांचे दिवस थोडेसे वाईट आले? एक विषय आहे, कुठलीही संघटना किंवा चळवळ ह्यापेक्षा समाज मोठा आहे, समाज मोठा आहे. आपली चळवळ वाढण्यापेक्षा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे हा उद्देश लोकांचा असला पाहिजे, हा माझा उद्देश आहे वैयक्तिक. म्हणून 4 वर्ष मी माझ्यासारखा एक रोडवरचा कार्यकर्ता जरांगे पाटलाला स्वतः भेटून म्हणलं की तुम्ही आरक्षणासाठी लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे आपल्याला समाजाचे प्रश्न महत्वाचे आहे. शेवटी संघटना का काढायची असते? समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या मार्गात जर समाजाचे प्रश्न सुटत असतील तर संघटना थोडी बॅकफुटवर आली तरी चालेल, परंतु समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे हा माझा उद्देश आहे त्यामागचा. मग आता समाज एकाच नेतृत्वाखाली आंदोलन करेल असा तुम्हाला विश्वास आहे आणि हे उपोषण जे सुरू आहे ते सोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा किंवा करा? उपोषण सोडण्याचा माझा प्रयत्न चालू आहे, त्यांनाही कन्व्हिन्स करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. व सगळ्यांमुळे एकत्रित लढावं आणि जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली 29 तारखेला जे आंदोलन होणार आहे त्याच्यात सर्व समाजाने सहभागी व्हावं. कारण त्यांचाही उद्देश काही वेगळा नाही, तुमचा उद्देश काही वेगळा नाही, माझा उद्देश काही वेगळा नाही. आणि मला एक या ठिकाणी सांगायचे सर्व महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना की आपल्या देशाचं स्वातंत्र्य एका विचारामुळे नाही मिळालं. आपल्या देशाचं स्वातंत्र्य अनेक लोकांच्या बलिदानामुळे मिळाले, पण विचारसरणी वेगळी होती. एका बाजूला महात्मा गांधी होते, दुसऱ्या बाजूला सुभाषचंद्र बोस होते. महात्मा गांधी मौन होते परंतु सुभाषचंद्र ही झाल होते, की हातात त्यांच्या हातात बंदूक होती, ह्यांच्या हातात उपोषण होतं. परंतु मार्ग वेगळे असते तर ध्येय एकच होऊन देशाला स्वातंत्र्य करायचं. तसं या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं कोण लढत असेल तर त्याचं स्वागत आहे, परंतु ध्येय सगळ्याचं एकच आहे, ते म्हणजे मराठा समाजाचं कल्याण होणे. आणि आज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला समाज एकवटलेला आहे. मोठ्या प्रमाणात ओबीसी सर्टिफिकेट मिळालेलं आहे. जो समाजाला माहिती नव्हतं ते जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे माहिती झालेलं आहे. ठीक आहे, काही चुका काही याच्यामध्ये होत असतात,
त्या चुका सुधारण्याची आपण सांगितले अशा गोष्टी करा, ते त्यांनी मान्य केलेले आहेत. त्यामुळे 100% ते करतात. ते आमच्यासोबत आमचे सहकारी आहेत दोन्ही, आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्यामुळे नवीन काही प्रकार नाही. आणि मला खात्री आहे, आणि त्यांनी पण मला खात्री दिली की येणाऱ्या काळामध्ये 100% मराठा समाजाच्या जी काही गरीब मराठ्याच्या जी मागण्या आहेत ते 100% मागे लावू. तुम्ही तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या काय संदेश द्या? मराठा मावळा लोकांचा संभ्रम निर्माण झाला आहे. मराठा मावळा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे, मराठा मावळा संघटना जरी असली तरी आपल्याला समाज फार मोठा आहे आणि समाजासाठी आपल्याला मोठं काम करायचं आहे. मराठा मावळा संघटना हे जरांगे पाटलाच्या नेतृत्वात आरक्षणासाठी लढणार आहे. परंतु ह्या ठिकाणी मला विशेष सगळ्या मराठा बांधवांना सांगायचं आहे की ज्यावेळेस जरांगे पाटलाची माझी त्यांच्यावर चर्चा झाली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की माझा मुद्दा आहे वसतिगृह उभा करायचे. आज महाराष्ट्रामध्ये जे गरीब मराठी आहेत, जे प्रत्येक गावामध्ये गेला 10% दारिद्र्य शिकायला, ते रोजानं जातात दुसऱ्या शेतामध्ये, त्यांना काही आधार नाही. मग अशा गरिबाच्या मुलांनी शिक्षण कसं घ्यायचं? आणि जर हे मुलं जर शिकले नाही तर डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर कसे म्हणतील? त्यामुळं मी ठरवलेलं आहे की प्रत्येक मार्केट कमिटीनं त्यांच्या आवारामध्ये स्वतःचे पैसे खर्च करून फुकट ह्या गरीब मराठ्याच्या पोरांची सोय झाली पाहिजे. त्यामुळं मग आम्ही छत्रपती संभाजीनगर मार्केट कमिटीला मागच्या 10 वर्षापासून आम्ही विविध आंदोलनं केले. त्या आंदोलनाला यश आलं आणि आता 10 कोटी खर्च करून 200 मुलांचं वसतिगृह प्रगतीपथावर आहे. आणि मला खात्री आहे की येत्या 6 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल आणि येणाऱ्या जूनपासून आपल्या महाराष्ट्रातल्या गरीब 200 मुलाला फुकट राहायची सोय होईल. हे जे आपण काम केलेलं आहे हेच काम मला प्रत्येक जिल्ह्यात करायचं आहे. आणि हे ज्यावेळेस मी जरांगे पाटलाला सांगितलं त्यावेळेस त्यांनाही खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही वसतिगृहाचा मुद्दा घ्या, मी आरक्षणाचा मुद्दा घेतो आणि ज्या वेळेस तुम्हाला माझी गरज वाटेल त्यावेळेस तुम्ही बोलवा, त्यावेळेस आपण सरकाराकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यात वसतिगृह निर्माण करू. आणि मला त्याचा आनंद झाला. म्हणजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या वेळेस वसतिगृहाचा मुद्दा किंवा काही आंदोलन असेल त्यावेळेस जरांगे पाटील येतील आणि आरक्षणाच्या मुद्द्यात तर आम्ही त्यांच्यासोबत आहे. असं एकंदरीत समाजासाठी आम्ही एकत्र काम करतो. हे होते प्राध्यापक शिंदे. आपण त्यांची भूमिका सविस्तर ऐकली आहे. या त्यांच्या भूमिकेच्या नंतर नक्कीच संघटनेतले, मराठा समाजातले मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन वेगळं सुरू आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये उपोषण वेगळं सुरू आहे. परंतु दोन्ही ठिकाणचे वेगवेगळी दिशा असली तरी उद्देश एकच आहे असं एकंदरीत त्यांनी सांगितलं आहे. धन्यवाद.